शेगाव रेल्वे स्थानक परिसरातील 70-80 वर्ष जुने पिंपळाचे झाड छाटणीत उद्ध्वस्त, असंख्य पोपट बेघर। शेगाव रेल्वे स्थानक परिसरातील सुमारे 70 ते 80 वर्ष जुने पिंपळाचे झाड छाटणीच्या कामादरम्यान मोठ्या प्रमाणावर कापण्यात आल्याने त्या झाडावर वास्तव्यास असलेले असंख्य पोपट बेघर झाल्याची खंत पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार झाडाची एक कुजलेली फांदी धोकादायक असल्याने ती कापण्याचे निर्देश रेल्वेच्या आंतरिक कार्य अधिकारी अक्षित राजन यांनी दिले होते। मात्र प्रत्यक्ष काम करताना केवळ धोकादायक फांदी कापण्याऐवजी झाडाच्या बहुतांश फांद्या कापण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे। घटनेवेळी संबंधित अधिकारी घटनास्थळी उपस्थित नसल्याने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले नाही। परिणामी एका फांदीच्या छाटणीऐवजी संपूर्ण झाडाची मोठ्या प्रमाणावर छाटणी झाली आणि अनेक वर्षांपासून या झाडावर आश्रय घेत असलेल्या शेकडो पोपट व इतर पक्ष्यांचे निवासस्थान नष्ट झाले। या झाडाची छाटणी सुरू असताना झाडावर राहणारे पोपट व इतर पक्षी सतत झाडाभोवती घेट्या घालत होते आणि मोठ्याने कलकलाट करत असल्याचे रेल्वे स्थानक परिसरातील पार्किंग कर्मचाऱ्यांनी सांगितले। हे दृश्य पाहून अनेक नागरिकही हळहळ व्यक्त करत होते। या घटनेमुळे पर्यावरणप्रेमींनी रेल्वे प्रशासनाने अशा कामांमध्ये अधिक दक्षता घ्यावी, पक्ष्यांच्या अधिवासाचे संरक्षण करावे, तसेच भविष्यात झाडांची छाटणी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आणि आवश्यक तेवढीच करण्यात यावी अशी मागणी केली आहे। दरम्यान या प्रकरणात रेल्वे प्रशासनाकडून अधिकृत भूमिका समोर येणे अपेक्षित असून संबंधित घटनेची चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याची मागणीही स्थानिकांकडून होत आहे। युवा क्रांती न्यूजसाठी डी ललित, शेगाव।